महापालिकेतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपण आहोत। प्रभाग क्रमांक 7 मधील गोदा पार्कच्या अगदी शेजारी असलेला हा जॉगिंग ट्रॅक आहे, जो गोदावरी नदीला लागून असलेला हा जॉगिंग ट्रॅक गोदावरी नदीला जेव्हा पूर आला, या पुरामध्ये जो कचरा पुरामध्ये आला तो कचरा आजही जशाच्या तसा आहे। त्याचबरोबर या जॉगिंग ट्रॅकची जी अवस्था आहे ती या व्हिज्युअल्सवरून आपल्याला दिसू शकते। कशा पद्धतीने जॉगिंग ट्रॅकची ही अवस्था झालेली आहे याबद्दल काही न बोललेलंच बरं, आणि त्यामुळेच आम्ही या प्रभागात आलोय, या प्रभागातील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी की नेमका जॉगिंग ट्रॅक बांधला कशासाठी आणि या जॉगिंग ट्रॅकचा होणारा दुरुपयोग याविषयी आपण बोलणार आहोत। त्याचबरोबर गोदा पार्कच्या मुद्द्याशीही या जॉगिंग ट्रॅकचा काय नेमका संबंध याविषयी जाणून घेणार आहोत। काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 7 मधील। नितीनजी, काय नेमकं जॉगिंग ट्रॅकचं जे महत्त्व होतं हे आत्ता आपण व्हिज्युअल्सच्या माध्यमातून बघतोय की ते महत्त्व उरलेलंच नाहीये। खरं तर हा जो प्रकल्प आहे गोदा पार्क जॉगिंग ट्रॅक हा जुना आहे। आता आपण नवीन जे गोदा पार्क आपण बघितलं आणि त्याचं पुरात झालेली दुरावस्था आपण मागच्या 4-5 महिन्यापूर्वी नाशिककरांनी सगळ्यांनी अनुभवलेली आहे। तो 100% अनधिकृत असा प्रोजेक्ट नाशिकमध्ये झालेला आहे आणि हे संपूर्ण अतिक्रमण आहे। आज नाशिक महानगरपालिका मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवते आहे। आपण 40 एकरवरचा भंगार बाजारही हलवला आहे। तशाच प्रकारे हे नदीत असलेलं अतिक्रमण सुद्धा आता महापालिकेने कधीतरी हटवण्याची गरज आहे। दुसरं बघितलं तर तो गोदा पार्क जो नवीन झाला तो अनधिकृत आहे आणि त्याच्यामुळे जे झालेलं नुकसान ते आहेच। आता हा प्रकल्प जुना आहे आणि हा नाशिककरांना पूर्वीची भेट आहे गोदा पार्क जॉगिंग ट्रॅक, आणि हा मेंटेन करण्याची जबाबदारी नाशिक महानगरपालिकेचीच आहे। हे सुद्धा सरळ दिसतंय। तर ऑगस्ट 2016 मध्ये जो पूर आला, त्याला आज 5 महिने झाले, तर त्या ऑगस्ट 2016 मध्ये पुरामध्ये वाहून प्लास्टिकच्या पिशव्यांनी कागदी आज इथेच आहे। बाकी गोदा पार्कमध्ये जे इथे बाकीचे प्रश्न आहेत, इथे तुम्ही अवैध वृक्षतोड इथे पाहू शकता आणि तुम्ही अजून जर बघितलं तर अत्यंत गलिच्छ प्रकारचे इथे काम चाललेलं असतं। तरुण मुलं मुली येतात आणि त्या प्रकारचे गलिच्छ प्रकारचे काम चाललेलं असतं। इथे जे रहिवासी राहतात त्यांच्यासाठी अत्यंत शरमेने काही वेळास म्हणजे खिडकी उघडणं किंवा बाल्कनी देणं पण कठीण होऊन जातं। तर या सगळ्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष प्रशासनाचं आहे आणि हा प्रश्न आता सुटण्याची गरज आहे। आणि आम्ही जे आगामी महानगरपालिकेत पंचवार्षिकमध्ये आपण आता स्वप्न आम्हाला सगळे दाखवले जाणार आहे। स्मार्ट सिटीपासून ते काहीतरी आपण नाशिकचं कुठलं तरी हाँगकाँग सिंगापूर करण्याचे जे स्वप्न आहेत, त्याच्यात कमीत कमी हा प्रभागातली ही बेसिक स्वच्छता तरी त्यांनी करावी आणि हा कमीत कमी फिरण्यायोग्य आणि बघण्यायोग्य परिसर करावा अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच ज्या उद्देशानं खरं तर गोदा पार्क जॉगिंग ट्रॅक बांधला गेला तो उद्देश सफल झालेला नाही आहे। जगबीरजी, ज्या उद्देशानं हा गोदा पार्क जॉगिंग ट्रॅक बांधला गेला होता, अतिशय सुंदर खरं तर ज्यावेळी बांधला गेला होता तेव्हा नाशिककरांनी काही काळ याचा उपभोगही घेतला, पण आज ती परिस्थिती उरलेली नाही आहे। हमारे यहाँ एक बड़ी प्रॉब्लम है, स्वप्न बहुत ज़्यादा देख लेते हैं और उसके बाद उसको मैनेज नहीं कर पाते हैं। अब यहाँ पे यही प्रॉब्लम आ रहा है कि पहले 5 साल पहले ही एक गोदा पार्क बनाया, फिर उसके बाद एक और ने सपना देखा, उसने एक और गोदा पार्क बना दिया, लेकिन मेंटेनेंस कहीं पर नहीं है। आप इस पूरे गोदा पार्क को, पूरा जॉगिंग ट्रैक भी देख लीजिए तो आपको लगेगा खंडर में हम लोग जॉगिंग करने आ गए हैं। तो इसको मेंटेनेंस करने की बहुत ज़रूरत है। यहाँ पे बहुत अच्छे से पेड़ लगाकर जो भी गार्डन्स वगैरह यहाँ डेवलप किया जा सकता है, यहाँ पे पेड़ ही नहीं लगाते और ऊपर से यहाँ कचरा जलाने के साथ साथ पेड़ जला दिए जाते हैं और यहाँ पर जो उल्टे सीधे धंधे हो रहे हैं वो है ही है। मेंटेनेंस बिल्कुल नहीं है यहाँ पे। तो जो भी यहाँ से नगर सेवक या आमदार खासदार चुने जा रहे हैं उनको थोड़ा सा ध्यान रखना चाहिए। जो भी स्मार्ट सिटी, ग्रीन सिटी, स्वच्छ नासिक, ग्रीन नासिक वगैरह जो हम लोग नारे देते हैं, उनको थोड़ा सा तो धरातल पर लेकर आना है। खरं तर नाशिकमधील प्रभाग क्रमांक 7 हा प्रतिष्ठेचा समजला जातो। याच प्रभागातील काही नागरिकही आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय एक नागरिक म्हणून या प्रभागातले? ॲक्च्युली हे जे आहे ना, आता जे याची जी स्टेज आहे त्या किंवा आता जी दुर्दशा आहे ती गुन्हेगारीला पोषक आहे आणि ॲक्च्युली गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोठे मोठे आपल्याला प्रॉमिस केले जातात, पण असं त्या गुन्हेगारांना असं मोकळं वातावरण देण्यासाठी ही एक ॲक्च्युली फॅसिलिटी तयार करून दिली आहे आणि त्यामुळे याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे बाबा। नक्कीच, म्हणजे केवळ जॉगिंग ट्रॅकची दुरावस्था आणि त्यामुळं या ठिकाणी कोणी जॉगिंगला येत नाही हा तर भाग वेगळा, परंतु गुन्हेगारीला प्रोत्साहन हा जॉगिंग ट्रॅक पुढच्या काळामध्ये देऊ शकतो, हे एक अधोरेखित करण्यासारखं आहे। खरं तर मला तर खरं दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं, तर तुम्ही या ठिकाणी बघत असाल इथे स्ट्रीट लाईट पण नाही आहे। म्हणजे आम्ही इथे रेग्युलर जॉगिंगसाठी येत असोत, पण आता कंडिशन अशी झाली आहे की संध्याकाळी 6 नंतर इथे येणं म्हणजे अतिशय भयावह वातावरण या ठिकाणी असतं। इथे तरी ठीक आहे, आजूबाजूला तुम्हाला बिल्डिंग दिसतील, पण इथून पुढे तुम्ही गेलात तर इथे भयानक परिस्थिती आहे। म्हणजे ह्या बिल्डिंग संपल्या त्याच्या पुढे तुम्ही जाऊच शकत नाही। आणि दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की सगळ्याच पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये हा जॉगिंग ट्रॅक आहे,
सगळेच पक्ष म्हणताय की हा जॉगिंग ट्रॅक आम्ही असं करू तसं करू, पण दुर्दैवाने त्याची काय परिस्थिती आहे तुम्ही सगळं बघतायत. सगळेच जण रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनच्या विषयी बोलताय की रेड लाईन हटवू, ब्ल्यू लाईन कमी जास्त करू, कारण का यांच्या सगळ्यांच्या जागा त्या रेड लाईन ब्ल्यू लाईनमध्ये आहेत. पण पूर येणार नाही त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे कोणी दुर्दैवाने या ठिकाणी बोलत नाही असं मला वाटतं. ह्यापुढे तरी ह्या राजकारण्यांना या सगळ्या राजकीय पक्षांना जाग येईल आणि इथल्या नागरिकांना हा सुंदर असा जॉगिंग ट्रॅक पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी आम्ही विनंती करतो. नक्कीच खरं तर हे सगळीकडे पाहायला मिळतं. केवळ नाशिक नाही किंवा नाशिकमधील प्रभाग क्रमांक 7 नाही, तिथं होणारी विकास कामं नाहीत. या विकास कामांबद्दल कायम बोललं जातं, या विकास कामांची आश्वासनं दिली जातात, परंतु त्याचा मेंटेनन्स होत नाही किंवा इतर बाबी. कायम आश्वासनं परंतु कृती नाही. हे चित्र फक्त नाशिकपुरतं, प्रभाग 7 पुरतं मर्यादित नाही आहे, हे अख्ख्या महाराष्ट्रापुरतं आणि राजकारणाची एक टॅगलाईन म्हणता येईल आपल्याला ती बनली आहे. खरं तर काय यावर उपाय काय नेमका? मला असं वाटतं की इथे आपलं जन आंदोलन किंवा पब्लिक प्रेशर वाढवणं गरजेचं आहे आता या परिसरात. कारण आपण बघतो की हा उच्चभ्रू हा प्रभाग आहे. इथे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रकारचे हेवीवेट नेते इथे आहेत. तर जन आंदोलन आणि पब्लिक प्रेशर जर इथे आपण चांगलं ॲप्लाय केलं आणि त्याच्यातनंच इथे आता रिझल्ट मिळू शकतो. आणि त्याच दृष्टिकोनातून आता सामाजिक संस्था अग्रेसर होतील आणि निवडणुकीच्या संपल्यानंतर आम्ही आमचं काम सुरू करू. कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 महिनाभर आता आश्वासनांचा पाऊस पडणार आहे. पण आता त्याच्यानंतर जे प्रेशर जन आंदोलनामार्फत करायचं आहे तिथे सामाजिक संस्था अग्रेसर राहतील आणि ते तयार करतील. आणि आपण निश्चितपणे बघू शकतो की त्या प्रेशरमधनं इथे काहीतरी चांगलं काम घडू शकेल असं मला वाटतं. नक्की जगबीरजी, तुम्हाला काय सुचवायचं? बिल्कुल सिंपल है, इसमें नागरिकों का भी दोष है, नेताओं का दोष नहीं है. असल में नेता भी उसी लेवल से निकले हुए हैं. वो भी उनको मालूम है वोट कैसे मिलने हैं, मराठा गैर मराठा दलित नॉन दलित इसके ऊपर वोट मिल जाएगा. अगर लोग भी सोच लें कि हमें वोट देना है स्वच्छता के ऊपर, हमें वोट देना है व्यवस्था के ऊपर, तो आसानी से ये चीज़ बदल सकती है. आराम से नागरिक अगर एक छोटा सा भी काम कर लें कि इस बार हम जाति धर्म के ऊपर वोट नहीं देंगे, और एक अपने नगर सेवक जब भी उनके पास आए हाथ जोड़े भिखारी जैसे जब आते हैं वो लोग, तो उस टाइम पर उनको बोलें कि भाई हमारा जॉगिंग ट्रैक ठीक कर देंगे या हमारे आसपास की चीज़ ठीक करेंगे, हम आपको वोट दे देंगे. ये चीज़ जब तक नहीं आएगी हमारे बीच में, नेता ऐसे ही बनते रहेंगे. तुम्हाला काय सुचवायचं? पक्षांनी ना नागरिकांनी तर बदल केलाच पाहिजे, पण जे राजकीय पक्ष आहे त्यांनी पण स्वतःवर काहीतरी बंधनं घातली पाहिजे. कुठल्याही गुंडाला असं प्रवेश न देता किंवा कुठल्याही मवाल्याला प्रवेश न देता काहीतरी एज्युकेशन किंवा काहीतरी क्रायटेरिया लावून त्याचं सामाजिक कार्य बघून मग त्याला तिकीटं दिली पाहिजे, जेणेकरून आज ही सिच्युएशन येणार नाही. मग नक्कीच नाशिकमधील प्रभाग क्रमांक 7 खरं तर प्रतिष्ठेचा हा प्रभाग क्रमांक 3 आमदार याच ठिकाणाहून निवडून आले. नाशिकचे अनेक पक्षांचे मोठे नेते याच प्रभागातले. तरीही या प्रभागातील गोदा पार्क जॉगिंग ट्रॅकची ही अवस्था, यावर काही न बोललेलंच बरं. कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम टीव्ही, गोदा पार्क, नाशिक.